अथ विजयदशम्यां ज्ञानवाहारसज्ञा हृदयकमलवाणी चालिता काव्यगोष्ठी सकलरसिकलोके सर्वदा सारयुक्ता हृदि हृदयवती मे हृद्यतामातनोतु हृदि हृदयवती मे हृद्यतामातनोतु। श्रीगुरुभ्यो नमः। वात्सल्यपूरितज्ञानसुधासेचनतत्परौ लक्ष्मीनारायणौ वन्दे भवसागरतारिणौ। हृदयवतीं काव्यगोष्ठीं प्रति समेषां स्वागतं विद्यते। अद्य तृतीयं सत्रं, काव्यगोष्ठ्याः तृतीयं सत्रम्। अद्य कः विशेषः इति चेत् पश्यामः। मया अष्टकमेकं लिखितम् इति सर्वैः ज्ञातं विद्यते। तस्मिन् अष्टके 8 श्लोकाः विद्यन्ते। शिखरिणी छन्दसि इदमष्टकं प्रवर्तते इत्यपि ज्ञातम्। अद्य द्वितीयश्लोकः। द्वितीयश्लोकस्य व्याख्यानं कर्तुम् उत्सहे। अत्र द्वितीयश्लोके स च लक्ष्मीनारायणः कथं वर्णितः इति तु पश्यामः। अत्र जनानां कृते विपदः आयान्ति, विपत्काले कं देवं स्तुमः इति जिज्ञासायां भगवन्तं श्रीलक्ष्मीनारायणं स्तुमः इत्यादि विषयाः तत्र उपस्थापिताः विद्यन्ते। स च श्लोकस्तु एवम् अस्ति: करालङ्कारार्थं धृतसलिलपद्मं सुमनसं सशङ्खं चक्राङ्कं करतलगदाधारि पुरुषं चतुर्बाहुं शौरिं सुषमसुखमूर्तिं विपदितं स्तुमो लक्ष्मीनारायणमनिमिषं भाग्यभवनम् स्तुमो लक्ष्मीनारायणमनिमिषं भाग्यभवनम् इत्येवं विद्यते श्लोकः। अत्र अन्तिमे चरणे स्तुमो लक्ष्मीनारायणमनिमिषं भाग्यभवनम् इति लक्ष्मीनारायणं भजामः इत्युक्तम्। कीदृशं लक्ष्मीनारायणम् इति चेत् भाग्यभवनम् अनिमिषं लक्ष्मीनारायणं भजामः स्तुमः इत्युक्तम्। सकलभाग्यानाम् उगमस्थानं तादृशं लक्ष्मीनारायणम् इत्यर्थः। अनिमिषं लक्ष्मीनारायणं भजामः इत्यर्थे अन्तिमं वाक्यं विद्यते। अत्र इदानीम् अस्य श्लोकस्य अन्वयं पश्यामः। लक्ष्मीनारायणस्य हस्ते किं किं विद्यते इत्यादि विषयाः अत्र उक्ताः। चतुर्बाहुः सः, चतुर्बाहुं शौरिं सुषमसुखमूर्तिं विपदितम् इत्युक्तम्। विपदितं स्तुमः, तं लक्ष्मीनारायणं विपदि स्तुमः, विपत्काले स्तुमः। विपत्शब्दस्य तत्र गगनम्, आकाशः इत्यर्थोऽपि विद्यते, एवम् अपरः अर्थस्तु विद्यते एव। भवतु। चतुर्बाहुं शौरिं, सः लक्ष्मीनारायणः चतुर्बाहुः। तादृशं चतुर्बाहुं लक्ष्मीनारायणं स्तुमः इत्यर्थः। शौरिं विष्णोः अपरपर्यायत्वेन शौरिः इत्यपि उपयुज्यते। शौरिं लक्ष्मीनारायणं स्तुमः इत्यस्मिन् अर्थे लिखितम्। पुनः सुषमसुखमूर्तिं विपदितं। सुषमं नाम सुन्दरम् इत्यर्थः। सुषमः सः। तादृशं सुखमयमूर्तिं लक्ष्मीनारायणं स्तुमः इत्यर्थः। इदानीं चतुर्बाहुम् इत्यादौ उक्तम्। तर्हि प्रत्यस्मिन् हस्ते के के विद्यन्ते इति तु पश्यामः। तत्र आदौ धृतसलिलपद्मं सुमनसम्। एकस्मिन् हस्ते अनेन किं ज्ञायते? एकस्मिन् हस्ते पद्मं धृतवान् अस्ति सः लक्ष्मीनारायणः इत्यर्थलाभस्तु भवत्येव। किमर्थं सः सलिलं धृतवान् इति चेत् करालङ्कारार्थं, हस्तस्य अलङ्करणार्थमेव सः पद्मं धृतवान्। तादृशं धृतसलिलपद्मं लक्ष्मीनारायणं स्तुमः इत्यर्थः। पुनः सशङ्खम्, एकस्मिन् हस्ते शङ्खः विद्यते। तादृशं सशङ्खं लक्ष्मीनारायणं स्तुमः इत्यर्थः। पुनः एकस्मिन् हस्ते चक्रं विद्यते। सशङ्खं चक्राङ्कं, चक्राङ्को नाम चक्रस्य स्थानम्। एकस्मिन् हस्ते चक्रधारी सः लक्ष्मीनारायणः इत्यर्थः। तादृशं
ಚಕ್ರಾಂಕಂ ಲಕ್ಷ್ಮೀನಾರಾಯಣಂ ಸ್ತುಮಃ. ಪುನಃ ಅಪರಸ್ಮಿನ್ ಹಸ್ತೆ ಗದಾನ್ ಧೃತವಾನ್ ಸಹ ತಸ್ಮಾತ್ ಕರತಲಗದಾಧಾರಿ ಪುರುಷಂ. ಕರತಲೆ ಗದಾಮಪಿ ಧೃತವಾನ್ ಅಸ್ತಿ ತಸ್ಮಾತ್ ತಾದೃಶಂ ಪುರುಷಂ ಕರತಲಗದಾಧಾರಿ ಪುರುಷಂ ಚ ಸ್ತುಮಃ. ಏವಂ ಸ್ತುಮೋ ಲಕ್ಷ್ಮೀನಾರಾಯಣಮನಿಮಿಷಂ ಭಾಗ್ಯಭವನಂ ಇತ್ಯುಕ್ತಂ. एवं द्वितीयश्लोकः सामान्यतः एवं विद्यते. कन्नडे अस्य व्याख्यानम् इदानीं पश्यामः. ಇವತ್ತಿನ ವಿಶೇಷ ಪ್ರಸ್ತುತಿ ಅಂದರೆ ಲಕ್ಷ್ಮೀನಾರಾಯಣಾಷ್ಟಕದ 2ನೇ ಶ್ಲೋಕದ ವ್ಯಾಖ್ಯಾನವನ್ನು ಮಾಡಲಿಕ್ಕಿದ್ದೇನೆ. 2ನೇ ಶ್ಲೋಕದಲ್ಲಿ ಏನು ಬರುತ್ತೆ ಅಂತ ಕೇಳಿದರೆ, ಮನುಷ್ಯರಿಗೆ, ನಾವು ಭವಸಾಗರದಲ್ಲಿ ತೇಲಾಡುತ್ತಿರುವಂತಹ ನಮಗೆಲ್ಲ ಒಂದಲ್ಲ ಒಂದು ರೀತಿಯಾದಂತಹ ತಾಪತ್ರಯಗಳು ಬಂದೇ ಬರುತ್ತೆ. ಆ ಸಂಕಷ್ಟ ಅಂತ ಬಂದಾಗ, ವಿಪತ್ತು ಅಂತ ಬಂದಾಗ, ಸಂಕಟ ಬಂದಾಗ ವೆಂಕಟರಮಣ ಎಂಬಂತಹ ಗಾದೆಯೂ ಉಂಟು. ವಿಪತ್ತು ಬಂದಾಗ ನಾವು ಯಾರನ್ನ ಸ್ಮರಿಸೋದು ಅಂತ ಕೇಳಿದ್ರೆ ಸಾಕ್ಷಾತ್ ಲಕ್ಷ್ಮೀನಾರಾಯಣ ದೇವನನ್ನೇ ಸ್ತುತಿಸೋಣ, ಭಜಿಸೋಣ ಎಂಬ ಅರ್ಥದಲ್ಲಿ. ಯಾವ ರೀತಿಯಾದಂತಹ ಲಕ್ಷ್ಮೀನಾರಾಯಣ ಅಂತ ಕೇಳಿದ್ರೆ, ಭಾಗ್ಯಭವನಂ ಅನಿಮಿಷಂ ಲಕ್ಷ್ಮೀನಾರಾಯಣಂ ಸ್ತುಮಃ ಭಜಾಮಹ ಅಂತ ಕೊನೆಯ ಸಾಲಿನ ಅರ್ಥ. ಸಕಲ ಭಾಗ್ಯಗಳಿಗೂ ಉಗಮಸ್ಥಾನನಾದಂತಹ ಅನಿಮಿಷ ದೇವತೆಗಳ ದೇವನಾದಂತಹ ಲಕ್ಷ್ಮೀನಾರಾಯಣನನ್ನ ಸ್ತುತಿಸೋಣ ಎಂಬುದಾಗಿ. ಹಾಗಿದ್ರೆ ಆತನಿಗೆ ಎಷ್ಟು ಬಾಹುಗಳುಂಟು, ಭುಜಗಳುಂಟು ಅಂತ ಕೇಳಿದ್ರೆ, ಚತುರ್ಬಾಹುಂ ಶೌರಿಂ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರು. ಚತುರ್ಬಾಹುಂ ಶೌರಿಂ, ಚತುರ್ಬಾಹುಂ ಅಂದ್ರೆ 4 ಭುಜಗಳನ್ನ ಧರಿಸಿರುವಂತಹ ಲಕ್ಷ್ಮೀನಾರಾಯಣನನ್ನ. ಆಮೇಲೆ ಶೌರಿಂ, ಶೌರಿ ಅಂದ್ರೆ ವಿಷ್ಣುವಿನ ಇನ್ನೊಂದು ಪರ್ಯಾಯವಾಗಿ ಶೌರಿ ಎಂಬ ಪದವನ್ನು ಬಳಸ್ತಾರೆ. ಹಾಗಾಗಿ ಶೌರನಾದಂತಹ ಲಕ್ಷ್ಮೀನಾರಾಯಣನನ್ನ ಸ್ತುತಿಸೋಣ ಎಂಬುದಾಗಿ. ಸುಷಮ ಸುಖಮೂರ್ತಿಂ ವಿಪದಿತಂ, ವಿಪತ್ತಿನಲ್ಲಿ ಸುಷಮ ಸುಖಮೂರ್ತಿಂ, ಸುಂದರವಾದಂತಹ ಸುಖಮಯವಾದಂತಹ ಶರೀರವುಳ್ಳಂತಹ ಲಕ್ಷ್ಮೀನಾರಾಯಣ ದೇವನನ್ನ ಸ್ತುತಿಸೋಣ ಎಂಬುದಾಗಿ. ಹಾಗಿದ್ರೆ ಚತುರ್ಬಾಹುವಾದಂತಹ ಲಕ್ಷ್ಮೀನಾರಾಯಣನು ಈತನು ಅಂತ ಆದರೆ ಒಂದೊಂದು ಹಸ್ತದಲ್ಲಿ ಏನೆಲ್ಲ ಧರಿಸಿದ್ದಾನೆ ಎಂಬ ಚಿತ್ರಣವನ್ನ ಕವಿಯು ಕಲ್ಪಿಸಿದ್ದಾನೆ. ಕರಾಲಂಕಾರಾರ್ಥಂ ಧೃತ ಸಲಿಲ ಪದ್ಮಂ ಸುಮನಸಂ, ತನ್ನ ಕೈಯ ಅಲಂಕಾರಕ್ಕೋಸ್ಕರವಾಗಿಯೇ ಒಂದು ಕೈಯಲ್ಲಿ ಏನನ್ನ ಹಿಡಿದಿದ್ದಾನೆ ಅಂತ ಕೇಳಿದ್ರೆ ಧೃತಸಲಿಲ ಪದ್ಮಂ, ಕಮಲವನ್ನ ಹಿಡಿದಿದ್ದಾನೆ. ಆ ರೀತಿಯಾದಂತಹ ಧರಿಸಲ್ಪಟ್ಟಂತಹ ಸಲಿಲತೆಯುಳ್ಳಂತಹ ಪದ್ಮವನ್ನ ಧರಿಸಿರುವಂತಹ ಲಕ್ಷ್ಮೀನಾರಾಯಣ ದೇವನನ್ನ ಸ್ತುತಿಸೋಣ ಎಂಬುದಾಗಿ. ಮತ್ತೆ ಯಾವ ರೀತಿಯಾಗಿದೆ ಆತನ ಹಸ್ತದಲ್ಲಿ ಮತ್ತೆ ಏನು ವಿಶೇಷದಿಂದ ಕೂಡಿದೆ ಅಂತ ಕೇಳಿದ್ರೆ, ಸಶಂಖಂ ಚಕ್ರಾಂಕಂ, ಶಂಖ ಸಹಿತವಾದಂತಹ ಹಸ್ತವುಳ್ಳಂತಹವನನ್ನ, ಆಮೇಲೆ ಚಕ್ರಾಂಕಂ, ಚಕ್ರದ ಸ್ಥಾನವುಳ್ಳಂತಹವನನ್ನ, ಆಮೇಲೆ ಕರತಲ ಗದಾಧಾರಿ ಪುರುಷಂ, ಇನ್ನೊಂದು ಕರತಲದಲ್ಲಿ ಗದೆಯನ್ನ ಧರಿಸಿದ್ದಾನೆ. ಅಂತಹ ಗದಾಧಾರಿಯಾದಂತಹ ಪುರುಷನನ್ನ, ಸಹಸ್ರ ಶೀರ್ಷ ಪುರುಷ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ, ಪುರುಷನನ್ನ ಸ್ತುತಿಸೋಣ ಎಂಬುದಾಗಿ 2ನೇ ಶ್ಲೋಕದ ಸಾಮಾನ್ಯವಾದಂತಹ ಅರ್ಥ. ಈ ರೀತಿಯಾಗಿರುವಂತಹ ಭಾಗ್ಯಭವನನಾದಂತಹ ಲಕ್ಷ್ಮೀನಾರಾಯಣ ದೇವನನ್ನ ವಿಪತ್ಕಾಲದಲ್ಲಿ ಸ್ತುತಿಸೋಣ, ಸಂಕಟ ಬಂದಾಗ ಸ್ತುತಿಸೋಣ ಎಂಬುದಾಗಿ 2ನೇ ಶ್ಲೋಕದಲ್ಲಿ ಅರ್ಥ. ಧನ್ಯವಾದ.